सातबारा उतार्यावर जर इतर व्यक्तींची नावे लागली असतील तर आपण काय केलं पाहिजे याबद्दल मी माहिती आज सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि बरेच शेतकरी आणि जमीन मालकांची तक्रार हीच असते की सातबारा उतार्यावर त्यांच्या माहितीशिवाय म्हणजे त्यांना न सांगता त्यांच्या सातबारा उतार्यावर इतर व्यक्तींनी नावं लावली आहेत. तर अशा वेळी त्यांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांचा आपला हक्क कसा त्यांनी जपला पाहिजे याबद्दल मी संपूर्ण कायदेशीर माहिती आपल्याला सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका आणि नंतर लाईक करा, शेअर देखील करा तुमच्या जवळच्या लोकांना आणि कॉमेंटमध्ये मेसेज करून देखील सांगा. मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी किंवा शेत संदर्भात महत्त्वाचा महसुली दस्तऐवज आहे. परंतु सातबारावर एखाद्याचे नाव लागले म्हणजे तो व्यक्ती अंतिम मालक ठरत नाही. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. असं होत नसतं. म्हणून महसुली नोंदी या मालकीचा पुरावा नसून त्या केवळ महसुली नोंदी असतात. म्हणजेच काय, ती फक्त महसुली नोंद आहे, मालकीचा पुरावा नाही. जर तुमच्या सातबारावर अचानक दुसऱ्या व्यक्तीची नावे आली किंवा दिसली तर सर्वप्रथम त्या नावाची नोंद कोणत्या आधारावर झाली आहे ते तुम्ही आधी तपासायचं आहे. त्यासाठी संबंधित फेरफार म्हणजेच म्युटेशन एंट्री आणि मागील कागदपत्रे तुम्ही मिळवायची. म्हणजे ते कोणत्या पद्धतीने नावं लागली ते आधी तुम्ही नीट तपासा. नोंद, विक्री, खत, तसंच वारस नोंद, तसंच भेटपत्र, न्यायालयाचा आदेश किंवा इतर कोणत्या दस्तऐवजाच्या आधारे ती झाली आहे ते नीट चेक करा. हे तुम्हाला बघणं अतिशय आवश्यक आहे. आणि नंतर जर तुम्हाला वाटत असेल की नोंद ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, तुम्हाला फसवून केलेली आहे, तर संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी तसंच सर्कल अधिकारी यांच्याकडे तुम्ही हरकत दाखल करू शकतात. महसूल अधिकाऱ्यांनी चुकीची नोंद कायम ठेवली असल्यास तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अपील दाखल करू शकतात. तसंच मालकी हक्काचा वाद असल्यास फक्त महसूल कार्यालयात जाणे तुम्हाला पुरेसे नाही, तर त्यासाठी तुम्ही सक्षम दिवाणी न्यायालयात, सिव्हिल कोर्टात मालकी हक्क जाहीर करण्यासाठी आणि चुकीची नोंद रद्द करण्यासाठी तुम्ही दावा दाखल करू शकतात. म्हणजे ते करावं तुम्ही. लक्षात ठेवा, कोणत्याही नावाची नोंद सातबारावर झाली म्हणजे तुमचा मालकी हक्क आपोआप संपत नाही. कायदेशीर कागदपत्रे आणि न्यायालयीन निर्णय यांना अधिक महत्त्व आहेच. म्हणूनच तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, घाबरून जायचं नाही आणि व्यवस्थित फेरफार नोंद काढा. त्यानंतर त्यामागची कागदपत्रे तपासा कुठली आहेत ती. आवश्यक असल्यास त्यावर हरकत देखील घ्या आणि तहसीलदारांकडे अपील देखील करा. मालकीचा प्रश्न असल्यास दिवाणी न्यायालयात देखील तुम्ही दावा दाखल करू शकतात. प्रत्येक प्रकरणातली तथ्य ही वेगवेगळी असतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी पहिले तज्ज्ञ वकिलांचा, अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या. म्हणजेच सातबारा उतारावर अशा इतर व्यक्तींची जर नावे लागली तर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही किंवा घाबरण्याची तर अजिबात गरज नाही आहे. ते मालकी त्यांच्याकडे लगेच जात नाही. हा फक्त एक महसुली नोंद असते सातबाऱ्यावरती. ही गोष्ट आधी तुम्ही लक्षात ठेवा आणि कायदेशीर पद्धतीने व्यवस्थित प्रोसिजर नीट करा. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.